माय मोगाचो येवकार हांव भक्ती पै बाळगी. सुरवेक पळोवया आयच्यो हेडलायन्स. गोंयभर मनयलो क्रांती दीस. 18 जुना निमतान जागयल्यो डॉक्टर राम मनोहर लोहिया आनी डॉक्टर जुलियो मिनेझिसाच्यो संघर्शाच्यो यादी. दर्यादेगेर पर्यटकांच्यो अजूनय गिट्टी. चोरयांच्या घडणुकांकय ओतो. कळंगुटे फारायले पर्यटकाचे मोबायल. कळंगूट पोलिसांनी कर्नाटकांतल्या तिगांच्यो उखल्ल्यो गुटल्यो. 3 मोबायल जप्त. गजगजून पडटलो गोंयांत पावस. हवामान खात्याचो येल्लो अलर्ट. लोकांनी घेवची जतनाय. आनी आतां आयच्यो कोंकणी खबरो विस्तारान. 18 जून गोंय क्रांती दीस म्हणून मनयतात. 18 जून 1946 दिसा डॉक्टर राम मनोहर लोहिया आनी डॉक्टर जुलियो मिनेझिसान पोर्तुगेज राज्यकर्त्यांतल्यान केल्ल्या छळाक प्रतिकार करपाक आनी गोंय मुक्त करपाच्या झुजाक फुडाकार घेतिल्लो. त्यो यादी जागोवपाच्या हेतान हो दीस मनयतात. पळयात गोंय क्रांती दिसाचे उर्बेभरीत खीण. जे गोंयांत घडटा तें ताबडतोब तेणें दोतोर राम मनोहर लोहियाक जेन्ना गोमोन आयिल्लें त्या वेळार एक क्रांती पेटोवपाचो हो एक म्हत्वाचो दीस. जे भाशण जे आमचे एक सुंदर कवितांतल्यान मनोहर राय सरदेसाय म्हणटा की याद हा तुका 18 जून कामणो. आनीक हो दीस म्हाका दिसता एक इतिहासिकाचो एक इम्पॉर्टंट दीस. ह्या दिसाक जायते आमचे फ्रीडम फायटर नोन आनी अननोन हेणें बलिदान दिलो गोंयचे पासत आमकां ही फ्रीडम मेळपाक. पुर्तुगेजा आड गोंयकार झगडटाले खरे पूण ह्या लढायेक दिशा मेळूंक नासली. निमणे कोण तरी दिशा दाखोवपी मनीस लागता जाल्यारूच अशी क्रांती घडटा. भारत स्वतंत्र जाल्या उपरांत 14 वर्सांनी गोंय मुक्त जाले. पूण गोंयाक मुक्ती उपरांत दर एक सरकारान गोंयच्या विकासाक आपले योगदान दिले आनी त्या खातीरूच आमी आयज हेर ल्हान राज्यां परस विकासाच्या बाबतींत कितलेशेच फुडें वचपाक शकले. He sacrificed his life for Goan freedom, Goa's freedom. And his wife, newly married wife, waiting during the last 40 years. And our government, I am congratulating our government and the Chief Minister. They went there, not only financial aspect alone, heart-to-heart relationship again started by our present sector. 18 जून डॉक्टर राम मनोहर लोहिया हे 18 जून 1946 हो दीस समेस्त गोंयकारांक सदोदीत याद उरपाचो दीस. गोंयच्या इतिहासांतलो हो दीस केन्नाच न विसरपा सारको दीस. जे आम्ही शुक्रवर्षी गुलामी आशिल्ले पोर्तुगीज जाते आनी ते गुलामगिरीच्यान मुक्त करपाची जागा आमचे डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी सुरू केली. आनी ते जेन्ना आमच्या गोंयांत येयले ते वयता आसतना सावथगोंय वयता आसतना ह्या क्रांती मैदानाचेर येयले. आनी क्रांती मैदान तेन्ना आमी हे आशिल्ले की शेनवार पेट म्हणून आमी करताले. आनी त्या वेळार आमी येवन गेलो म्हणटकीर आमी एक क्रांती मैदान नांव दवरलें.
पॅट्रियोटिक सॉंग कॉम्पिटिशन देशभक्त गीत स्पर्धा आसा 3:30 वरांचेर जे लोकांक जे हांगा इन्विटेशन मेळना ते पार्टिसिपेट जावंक जाता आनी ह्या भुरग्यांनी मोठे प्रोत्साहन हे भुरगे हांगा येतात आनी हे वतात तांकां आमी रोख बक्षीस आनी सुंदर चषक दितात आनी जवळ जवळ सगळे भुरग्यांक ट्रॉफी दिता एसे रायटिंग बरोवंक चित्रकार स्पर्धा त्या भायर 10वे भुरगे जे अख्ख्या सरावंडींग स्कुलांनी 30-32 स्कुलांनी विजीट करता त्या भुरग्यांक पयलो जो रँक आयला पयलो जो भुरगो आयला ताका आमचे आदर्श आमचे आमदार तांची मातोश्री श्रीमती राधाबाई कामत यांच्या नावान तांकां ह्या दिसा मोमेंटो भेटयलो वता. Way back in the year 1946, an aggressive struggle was launched to liberate Goa from the Portuguese rule. हे दिसाक गोंयांत क्रांती दिवस म्हणटात. It is on this day in the history of India and Goa that the Indian National Army led by Captain Dr. Ram Manohar Lohia let the people of Goa appeal to the Goans to begin an aggressive struggle to liberate Goa from the Portuguese rule. म्हाका दिसता सिट्युएशन आयज वर्स्ट आसा गोंयांत आनी हांव इतलेंच सांगूंक सोदतां आमकां रेवल्युशनाची गरज आसा सक्त गरज आसा बीट क्रायम लॉ एंड ऑर्डर जावं आमचे एट्रॉसिटीज एगेन्स्ट विमन चिल्ड्रन ड्रग एब्यूज अनएम्प्लॉयमेंट हे सगळ्यांचेर एक रेवल्युशन करपाक जाय आनी काँग्रेस पार्टी हें रेवल्युशन करतलेच लोकांक घेवन. डॉक्टर राम मनोहर लोहिया आणि जुलियांव मेनेझीस जाणी ही क्रांती पेटयली ताका आर्गां ओंपपाक आज आमी हांगा आयिल्ले आसा. हे रेव्होल्युशन आमी हे फुडें व्हरतले आनी गोंयकारां पासत हे आमची काँग्रेस पार्टी सदांच बारीक समाजा पासत आनी हे गोंयकारां पासत सदांच आसतले. ह्या दिसांनी खंयची जर गोष्ट आमी करपाक जाय एक तेतून वेस्टेड इंट्रस्ट आसपाक जायना आनी जर तुमी आज जर खंयची गोष्ट बरी केल्यार टायम लागता लोकां कडल्यान तेन्ना अपोज जाता तेन्ना डॉक्टर राम मनोहर लोहियाक सुद्दां खूब लोकांनी अपोज केलें तूं हें करूंक नाका बेश्टी लॉ एंड ऑर्डर सिट्युएशन जातलें अशें जातलें तशें पण त्याच्या बरोबर थोडे लोकूय असले की ताका सपोर्ट करता आनी मागीर जेन्ना लोकांक तेंचे ट्रू सेन्स कळ्ळो ते कितें करतात तेन्ना खुबशे लोक जळले. सो खंयच्याय बऱ्या कामाक पयलीं अशेंच आसता. सो प्रत्येकानी आमी फक्त स्वतंत्र जाले आमकां गोंय गावलें म्हणून खूश रावया नाका जाल्यार हें कशें दवरपाचें. आतांच आमचे गावडे सरान तशें सांगलें की आमी प्रत्येकाक राष्ट्रप्रेम जाय गोंयचो प्रेम जाय आपूण रावता त्या वाड्याचो आपल्या घराचो आपल्या मतदारसंघाचो प्रेम जाय. गोवा 365 खातीर गोंयभरच्यान आमच्या खबराकार. गोंयचे फामाद कळंगूट दर्यादेगेर पर्यटकांच्यो गिट्टी पळोवपाक मेळटात. हे दर्यादेगेर पर्यटकांचे मोबायल चोरपाची घडणूक घडली. कर्नाटकांतल्या 3 जाणांक ह्या प्रकरणात कळंगूट पोलिसांनी अटक केल्यात. तांचे कडल्यान 3 मोबायल जप्त केल्यात. गोवा 365 खातीर विन्सन रोजारियो, समृता खणगांवकर आणि ओमकार देशप्रभू. घेवया एक ल्हानसो विसव. विसवा उपरांत येवकार पळोवया फुडल्यो खबरो. कला अकादमीचे काम सध्या PWD करता आसत जाल्यार मुख्यमंत्र्यान आतां जाप दिवची पडटली. कुंकळेचो आमदार युरी आलेमावान म्हळां. जाल्यार PWD कडल्यान CM रिपोर्ट घेतलो अशें सुदीन ढवळीकरान सांगलें. कला अकादमी गोविंद गावडेन गोंयचो ताज महाल म्हणिल्लो, पूण ताज महालाच्या कामाच्या टेंडरांत कन्सल्टन्सीत आनी निमण्या आविश्कारांत बरोच फरक आसा.
लोक ताजमहाल भायल्यान पळोवन धादोशी जातात. कलाकार कला अकादमीच्या थिएटरात आविष्कार दाखोवन स्वताबरोबरच हेरांकय सुख दिणो प्रवास घडयतात. ती वास्तूच इबाडिल्ल्यान कलाकार दुखवला, खुबळ्ळा. लोकप्रतिनिधी हाचेर कशे रिएक्ट जाल्यात पळयात. आय थिंक म्हाका दिसता ह्या हेचेर सीएम ऑलरेडी पयलींच उलयला, आतां न्हय, आनी सीएम ताचो रिपोर्ट PWD कडेन मागयला. Definitely, if they are not fit, if there are corruption charges, if they are unable to do it now, it comes under the PWD ministry as well. Who is doing the contract? It comes under the PWD ministry. PWD ministry कोणाको हा, मुख्यमंत्री को हा. So definitely there is a nexus. So that also needs to be cleared. काल ते राती हाचेर सोशल मिडियाचेर पळयलें. आतां हांव दनपरां सांजचो आज सीएमाक मेळपाचो आसा, तेन्ना हांव सीएमा कडेन डिस्कस करता कितें सिच्युएशन. खूप विषय ताणला गेला, लोक कंटाळले, लोकांना त्रास होता. म्हणून म्हणटा हांव सांजचो आज मेळपाचो आसा सीएमाक, तेन्ना तांचे पळयलें. कला अकादमी कोण पंढरी म्हणटा, कोण आवय म्हणटा, कोण जिणेक वळख दिवपी इन्स्टिट्यूशन म्हणटा, तिचेर घाव पडटात. कलाकारांनी येवन आवाज काडचो अशें थल्लें. मिटींग आफयली, पूण काल तियात्र मळा वयले साप्प उणे प्रोफेशनल कलाकार बसकेक हाजीर आसले. आमच्या बातमीदारान तांकां तसो प्रश्न विचारलो. आयकात ज्येश्ठ तियात्रिस्ट तोमाजीन बाबाची जाप. सर, ही आयज मिटींग आहली. सो आनी हितून आतां मोद्यान नाटक्याच्या हांवून नाटकी सुबेज आसले, पूण तियात्रीस आमचे भाव लेस आहले. सो हे कित्या कारणाक लागून आमकां हें आयजूच न्हू, आदीं तशेंच घडलां. जायते फावटी आमचे तियात्रीस भाव पळय आहा ते असले जे पळय कितें हें आसता, गरजेच्यो वस्तू आसता, तांचें महत्व तांकां समजना. आनी त्या कारणाक लागून हांव जाल्यार म्हणटा, आमी हे फावटी आतां म्हाका दिसता 7-8 जाण आमी आसले तियात्रान काम करपी. ते जाल्यार प्रोफेशनल तियात्रीस्ट न्हू, सगळे कला अकादमीन वताले पळय ते. पूण म्हाज्या हिसपान आमच्या तियात्रिस्टांनी हाचेर विचार करपाची गरज आसा. कित्याक कला अकादमी जेन्ना फाटल्या 3 वर्सांक बंद उरली, आमचे पळय कमर्शियल तियात्रिस्ट आसा तांकां खूब लुसकाण जालें. पूण आयज जेन्ना सगळे कलाकार उठल्या, ती कला अकादमी जी सारकी केल्या ती फावो तशी सारकी जावंक ना. तातूंत जायत्यो चुकी आसात. आमचे तियात्र नाटकां दाखोवपाक जायते अडचणी येतात. हाका लागून आमच्या सगळ्या कमर्शियल तियात्रिस्टांनी आयज व्हडे संख्येन हाजीर जावपाक जाय आसलें. पूण हांव नको फुडले फावटी पूण ते हितून आसले ते थोडेच एक दोग वो 4 जाण इन्क्लुडींग यू, म्हाका दिसता एक 5 जाण आसतले सादे एक्टर कशे. तूं एक म्हणटा डायरेक्टर फ्रॉम द लास्ट सो मेनी इयर्स. पूण आतां तूं पळयत जाल्यार कला अकादमीच्या भायल्यान पळय पोस्टर लायल्या तियात्रीस्ट डायरेक्टर, तितूंतलो एकलो डायरेक्टर असो ना. तेच सांगता न्हू हांव, आमच्या तियात्रिस्टांक तांचे मुखेल तांकां दिसता की आमी सादर करप. पूण जी आमच्या लागीं इन्स्टिट्यूशन आसा कला अकादमी, आनी जातून इतल्यो चुकी जाल्ल्यो आसा जाका लागून आमचे परफॉर्मन्सीस जाय तशी जायना, ती सारकी करच्या खातीर आमच्या तियात्रिस्टांनी असल्या मेळाव्यांक हाजीर जावंकूच जाय. आनी त्या खातीर हांव जाल्यार म्हणटा, आयज तर ना जाल्यार पूण फुडाराक ते जेरूल येतले अशें हांव आसपाक. कला अकादमीची साप्प अवतिकाय जाल्या. आदली गिरेस्तकाय कला अकादमी वगडावन बसल्या. कितलोसोच तेंप जालो, इमारतीचें काम चल्लां. तशेच अवस्थेत घाई बोळात अकादमीचे दिनानाथ मंगेशकर थिएटर चालू केलें. पूण नाटक तियात्र सादर करपी पंगडांक भोव गैरसोयींक तोंड दिवचें पडटा. सोंसून उजो जाल्ल्यान काल कलाकार एकठांय आयले आनी तांणी कांय थाराव मांडले. कोणी तरी माये आवय म्हणलं म्हणून ताजेर कमेंट केलो की मनोहरान 40 कोटी मोडले, तेन्ना एका आवय येवंक नासली. मनोहरान 40 कोटी मोडले, परत 40 कोटी मोडले, पूण कला अकादमी मोडूंक नासली. पैसे मोडलेले, कला अकादमी कित्याक मोडली? कला अकादमी मोडपा खातीर तुम्ही पैसे मोडल्या ना न्ही, बांदपा खातीर मोडल्या न्ही. बांदून दाखया, बरे भशेन करून दाखया. डिमांड द गोवा गव्हर्मेंट टू प्रोड्यूस white paper on Kala Academy repairs conducted with all updates. White paper जाय आमकां. Okay? Demand a meeting of artists with honorable cultural minister. हांव रिक्वेस्ट करता कल्चरल मिनिस्टर आयज हांगासर उपस्थित आसा. आमकां तुका मेळपा जाय, आमकां तुजे कडेन उलोवपा जाय कलाकार म्हणून. दुसरें, डिमांड फॉर मिटींग ऑफ आर्टिस्ट विथ honorable
चीफ मिनिस्टर आनी PWD मिनिस्टर अँड सबमिटींग रिप्रेझेंटेशन आमकां जे आमच्या आयच्या मिटिंगेन जे कितें हांगा विचार व्यक्त जाल्ले आसा ते आमकां तुज्या मुखार मांडपाक जाय. अपील टू ऑल आर्टिस्ट तालुका वायज टू विजीट कला अकादमी to support the various institutions, individuals in their ventures of legal battles for restoration of Kala Academy rightfully and cultural heritage of state. म्हणजे ही आमची ही कल्चरल हेरिटेज म्हणून आम्ही म्हणता पळय त्याच्या खातीर कोण जे झगडटा लिगल बॅटल सुद्धा करतात त्यांच्या फाटल्यान आमी आसतले. टू ओपन सोशल मीडिया अकाउंट्स ऑन वेरियस प्लॅटफॉर्म्स अवेलेबल फॉर बेटर पॉझिटिव्ह कम्युनिकेशन. An appeal to all artist community to express their views on Kala Academy status and be vocal through various means of communication so that voice should reach to the government. गोवा 365 खातीर विलियम रॉड्रिक्स आणि संगीता ओली. नीट परीक्षा रद्द करात. गोंयांत एंट्रन्स एग्जामी घेताले त्योच घेयात. म्हापशेच्या पालकांनी मागला. परीक्षेचो फॉर्म भरतना जातीचो उल्लेख करचो पडटा तोय काडून उडयात. नीट परीक्षेक नेमको होच घोळ जाल्लो आसूं येता संजय बर्डेन तुबा उक्तायला. नीट परीक्षेचेर देशभर बोवाळ जालो. खास करून मार्कांनी जाय तशे फेरफार केल्यात असो पालकांचो आरोप. गोंयांत हे एक स्कॅम आशिल्ल्याचे विद्यार्थी संघटनेनच सांगले. गोंयभर ताचे प्रतिसाद उमटपाक लागल्या. म्हापशेच्या जागृत पालकांनी पत्रकार परिशद घेवन काय मागण्यो केल्यो. माध्यमांतल्यान तूं सांग सरकाराक की बाबा आमकां नीट नाका आणि आम्ही हाजो कट्टर विरोध करतले. कारण आम्ही पयलीं ओगीच रावले की बाबा निटान भुरगे समज म्हणून पास जाता खरोखरच ते बरे शिकतात आणि पण हातूंतल्यान आतां कळून येना ह्या माध्यमांतल्यान की नीटाक व्हडले स्कॅम चलता. पयशांचे स्कॅम, जुडवाचे स्कॅम आणि आमच्या बारीक समाजाच्या लोकांक म्हणल्यार डिमोरलायज करप आणि तांकां वंचीत दवरप इन द हायर स्टडीज. सो आमचे ऑर्गनायझेशन आणि आमचे सगळे लोक जे आसा आमी ऑर्गनायझेशन आणि आमचे जो सोशल एक्टिविस्ट आहात तांचा डिमांड आसा की नीट एग्जाम ज्यो आसात गोवा स्टेट लेवलाच्यो त्यो कॅन्सल करच्यो आणि आमच्यो स्टेट लेवलाच्यो ज्यो एंट्रन्स एग्जाम्स आसात त्योच घेवच्यो. जर तुम्ही जर स्कॅमाक करू शकता, बाकीचे तुम्ही करतात, जमिनींनी करतात, अभ्यासानूच जर करून गेले जाल्यार म्हाका दिसता हे सरकारा कडेन गरीब भुरगे जे शिकतात न्ही, गरीब भुरगे जे कोण शिकतात, गरीबातले गरीब जे भुरगे शिकतात त्यांचो ब्रेन जर बरो जर आसा ते जर ह्या लोकांकडे, ह्या मिनिस्टर लोकांकडे, श्रीमंत लोकांकडे ब्रेन सुद्धा काढून ते भुरग्यांक मारून तांकां तो आपल्या श्रीमंत लोकांक घालपाची इतली शक्ती ह्या बीजेपीच्या सरकाराकडे अशें तरी आमकां दिसता. हे म्हणटा आसतना अशें कितें म्हणचे दिसता खबर आसा खरोखरच गोंयचो सीएम गोंयच्या लोकांक लागून काम करता काय महाराष्ट्राच्या लोकांक लागून काम करता. महाराष्ट्राची जी संस्कृती महाराष्ट्रान दर आमचो टायम जो आसा भुरग्यांचो 8 ते 1:30 पासून हे खरोखरच भुरग्यांक शिकपाचो आसा. सांजचे जर दोरशी जाल्यार इतले आमचे गोंयचे चीफ मिनिस्टर जाले आणि बीजेपीन जे कितले मिनिस्टर आसा, कितले MLA जे आसा न्हू तांकां हांव हंबल म्हणजे काळजान उलो घालून विचार करता की तुमी हो जर गोंयचे सीएम कसो सांगता केन्ना कशें सांगता नाच रे बाबा नाच अशें जर तुमी वाचत जाल्यार आमकां गोंयच्या भुरग्यांचे भवितव्य खरोखरच डेंजरान वयतले. प्रॉब्लेम जातलो, भुरगे आमचे बरोबर शिकूंक पावचे ना. मदरशीच्या खाण आणि शाळेच्या वेळा संदर्भातय पालक उलयले. भाऊसाहेबान शाळा सुरू केल्यो तांचो वेळ आणि खाण दिवपाची पद्धत योग्य असली. आता आनीक वेळ बदलपाचो यत्न करू नाकात. पालक आंदोलन करतले. पालकांनी शिटकावणी दिल्या. ऐकात. आंदोलन सुरू केले ते आजपर्यंत शाळा चालता ती त्या खऱ्या गोंयच्या टायमार चलता. त्याचो टायम आणि भुरग्यांचो एड्युकेशन टायम ह्या खंयच्याच मिनिस्टराक चेंज करपाक अलाउड ना आसा. कित्याक जेन्ना शाळा ओपन केल्या ते पर्यंत एकूच टायम आसा. तूं आतां टायम चेंज कितें करताय? बरं तुम्ही जेवण दितात ते भुरगे खायना तेचेर पण एक्शन घेतात. आधी भाऊसाहेब बांदून आसतना जेवण दितालो. एक केळे एक पाव आनी एक किलोचो ग्लास तो तुम्ही दितात. तुम्ही तो दिना. तुम्ही खंयचे तरी खंयचे फूड हाडटात, खंयचे गाजर हाडटात, कितें घालतात भुरगो खाता तो पळयना. तुम्ही दितात ते कितें दितात? ते भुरगे खातात. तुम्ही पळयल्यात एड्युकेशन डिपार्टमेंटाक विचारतात तुम्ही इस्कॉलांत इन्क्वायरी केल्या ते भुरगे जेवण जेवतात ना ते तुम्ही दितात. तुम्ही सगळे करतात पूण तेतून तुमचो स्वार्थ पळयतात. तुम्ही भुरग्यांचे एड्युकेशनाचो खर्च पळयनात. तुमकां हो कायदो चेंज करून गावचो ना. आनी तुम्ही जर कायदो चेंज करतात जाल्यार पेरंट्स आनी गोंयची पब्लीक उठ्ठली. तुमकां महाराष्ट्र आनी कर्नाटक गोंय करून गावचें ना. गोंयचे गोंय करूंक जाय, महाराष्ट्राक कर्नाटक करूंक जाय. हे तुमकां सांगता. दुसरें खास करून सांगू म्हणजे कितें एकूच हे जे तुम्ही निर्णय जो घेतल्यात तो सारको चुकीचो आसा. शाळा आसा ते पद्दतीन जावंक जाय आणि तशें भुरग्यांक
शिक्षण मेळटा ना म्हणल्यार आतां तर पयशे पावण्याक सुरू जाता ती पावण्याक सुट्टा ती 7 वरां सारकी भरता. सामोन हे घेता बस आता डिसिजन घेतला तुम्ही खंयच्या बेसिकार घेता डिसिजन. अरे तुम्ही पयली पब्लिकांक पेरंट्सांची मिटींग घ्या, ऑल ओव्हर मिटींग घ्या, तेजेर तुम्ही जाहीर सभा घेतात पळय तशी जाहीर सभा घ्या पेरंट्सांची सगळ्या इस्कॉलांची आणि तितून तुम्ही तोडगो काढा. मग पेरंट्सांचे कितें आहा ते सोल्युशन विचारा तेंका, तेंचो मान्यता घ्या. तुम्ही काढताना सांगता डायरेक्ट 4 पर्यंत हे पर्यंत आणि कितें आतां पळय आतां 1:30 भुरगे सुट्टा, थोडे 1:45 सुट्टा. थोडे पेरंट्स कितें करता एडजस्ट करता म्हाजो जेवणाचो टायम तेन्ना हांव म्हणटा मातसो तो चेड्याक म्हाज्या सोडटलो आनी घरा कडेन 2 गोटे कितें खातलो आनी परत कामाक वयतलो आनी 4 जेन्ना सोडटा म्हणटा पळय तेन्ना तो 4 पेरंट्स कसो येतलो ऑफिसांच्या. आमी मांड बंद करून येवं शकता पण ऑफिसांच्यान तो येतलो पळय कोणा कडेन कामाक आसा तो कसो पावतलो भुरग्याक हाडून 4 तेणे कितें करपाचें. तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घेता ती. आता बाजारांत कोण येता पळय तो बाबडो घरा पावतलो तरी तेका लेट जातली. तेका थंयसर मागीर गाडयेंतल्यान बसींतल्यान देवपाक तेका पेरंट्स थंयसर आसूंक जाय, तो मेळचो ना तेका कित्याक तो ऑलरेडी कामाक आसतलो. गोवा 365 खातीर नितीक्षा गांवकार, जवाहर बर्वे आणि संगीता ओली. घेवया एक ल्हानसो विसव. विसवा उपरांत येवकार पळोवया फुडल्यो खबरो. बाणावली पंचायत कप फुटबॉल सर्त जाली. डॉन बॉस्को ऑरेटरी फातोर्डान वास्को स्पोर्ट्स क्लबाक हारयलो. 6-1 अशा गोल फरकान ही मॅच सोंपली. बाणावलेच्या सान जॉन दी बाप्तिस्ट फुटबॉल खेळा मळार बाणावले पंचायत कप फुटबॉल सर्त जाली. डॉन बॉस्को ऑरेटरी फातोर्डान वार्का स्पोर्ट्स क्लबाक 6-1 अशा गोल फरकान हारावन 13वे काणा बाणावली पंचायत कप फुटबॉल सर्तीचे सेमी फायनलीन सुवात मेळयली. गोवा 365 खातीर संदीप तुयेकार, गौतमी गांवकार आणि वैष्णवी साळगांवकार. मंगळारा व्हडा प्रमाणात पावसाचो अदमास उक्तायतना हवामान खात्यान गोंया खातीर येल्लो अलर्ट दिला. लोकांनी पावसा खातीर तयार रावचें. कांय वाठारांनी घोग्यांनी पावस पडपाची शक्यताय आसा. हवामान खात्यान पावस पडपाची शिटकावणी दिल्या. ताचे सयत ल्हान खर स्फोट जावपाची शिटकावणी दिल्या. चडांत चड तापमान 32 डिग्री सेल्सियसाच्या सुमाराक उरपाची शक्यताय आसा, जाल्यार उण्यांत उणें तापमान सुमार 24 डिग्री सेल्सियस आसतलें. तापमानात व्हडलोसो बदल जावपाची शक्यताय ना. पावसाच्या वावरांत वाड जाल्ल्यान अधिकारी सादूर रावपाचो सल्लो दितात, खास करून हुंवार येवपाची आनी उदक भरपाची शक्यताय आशिल्ल्या वाठारांत. सेगीतपणान पडपी पावसाचो दिसपट्ट्या कार्यावळींचेर परिणाम जावं येता आनी रहिवाशांक हवामान सल्ल्या कडेन अद्ययावत रावपाक आनी गरजेची जतनाय घेवपाक प्रोत्साहन दिता. राज्यभर पावसाचो हंगाम खर जायत आशिल्ल्यान IMDचो अलर्ट तयारीची गरज अधोरेखीत करता. मंगळारा येल्लो अलर्ट, पावस पडपाची शक्यताय. तापमान उरतले थीर. मंगळारचे तापमान 32 आनी 24 डिग्री सेल्सियस. बोट धन्यांक हवामानाची शिटकावणी ना.
ब्युरो रिपोर्ट गोवा 365. आणि आयचे हे कोंकणी खबराचित्र हांगाच सोंपता. मेळुया फाल्यां ह्याच वेळार पळोवपाक गोवा 365 मोग आसचो.